दादा घराण्याला, ज्या दादा घराण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर प्रचंड उपकार केलेले, महाराष्ट्रामध्ये पाणी अडवा आणि पाणी जिरवा ज्याला आम्ही जलयुक्त म्हणतो, ही योजना दादाने आणली. महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट पॉलिटेक्निक, प्रायव्हेट इंजिनिअरिंग, प्रायव्हेट मेडिकल दादाने आणलं. उत्तर प्रदेश, हरियाणापासून पोरं शिकायला यायला लागली. आमची ग्रामीण भागातली पोरं शिकली, इंजिनियर झाली, डॉक्टर झाली. दादांचं महाराष्ट्र घडवण्यामध्ये मोठं स्थान आहे. त्या दादा घराण्याचा अपमान राजकीय भाषण मी करत नाही, पण आम्हालाही सहन होणार नाही. आम्ही या महाराष्ट्राचे सामान्य नागरिक आहोत आणि त्यामुळे दादा घराण्याला आमचा आभार आहे. तिकीट मिळालं फार चांगलं. तुम्ही काँग्रेसवरून लढा, तुम्हाला हरण्याची इच्छा आहे त्यामुळे तुम्ही हरा, कारण तुम्ही जिंकण्याची शक्यता नाही. पण तिकीट नाही मिळालं आणि स्वाभिमानाला मिळालं तर अपमानाने काँग्रेसमध्ये न बाहेर पडा. भारतीय जनता पार्टी पाय घड्या घालून तुमचं स्वागत करायला तयार आहे, कारण तुम्ही दादा घराण्याचे वंशज आहात. आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये तिढा निर्माण झालेला आहे. राजू शेट्टी अपमान मांडणार का दादा घराणा अपमान मांडणार, का दोघही अपमान गिळून बसणार, हे आता येत्या 2 दिवसामध्ये कळेल की कोण अपमान गिळून मान खाली घालून काम करणार ते कळेल.